सकाळी उठल्यानंतर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होतो का? तर कारण काय असू शकतात? आयुर्वेदाप्रमाणे जर आपण बघितलं तर तुमच्या शरीरातील वात आणि कफाचं असंतुलन झाल्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो. तर वात आणि कफाचं असंतुलन होण्याची कारणं काय असू शकतात? एकतर खूप अतिशय प्रमाणात जागरण करणं, उशिरापर्यंत जागणं, झोपणं, अनियमित दिनचर्या म्हणजे तुम्ही वेळेवर न खाणं, वेळेवर न झोपणं, कधीही उठून काहीही करायचं. तिसरं म्हणजे की डिहायड्रेशन, तुमच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी असेल. आणि आता कफ वाढण्याचं कारण म्हणजे की तुम्ही अतिशय थंड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, शिळं अन्न फ्रीजमधलं खात असाल किंवा अतिशय गोड बेकरी प्रोडक्ट, स्ट्रीट फूड, जंक फूड खात असाल किंवा तळलेले, तेलकट, तुपट, खारवलेले पदार्थ तुमच्या जेवणामध्ये जास्त प्रमाणात असतील आणि भूक नसतानाही तुम्ही ते खात असाल तर तुम्हाला नक्कीच कफ आणि वाताचं संतुलन होऊन डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आता आपण ॲलोपॅथीच्या दृष्टिकोनातून बघूयात की डोकेदुखीची कारणं कॉमन काय असू शकतात. एकतर तुमच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा कमी असेल. हिमोग्लोबिन कमी असेल तर तुमच्या शरीराला म्हणजे तुमच्या ब्रेनला ॲक्च्युली ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे सकाळी तुम्हाला उठल्यानंतर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. दुसरं म्हणजे की काही लोकांना मायग्रेनचा त्रास असतो, अर्धशिशी आपण म्हणूयात. त्या लोकांना जर त्यांनी वेळेवर नाश्ता नाही केला, एखादं जेवण स्किप केलं तरीही त्यांना हा सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीचा त्रास होतो. मेन त्याच्यामध्ये झोप पण जर व्यवस्थित नाही झाली तरीही त्यांना हा त्रास होतो. काही लोकांना झोपेत घोळण्याची सवय असते आणि त्यामुळे कुठेतरी श्वास थांबला जातो काही सेकंदापुरता किंवा काळापुरता, आणि त्यामुळे काय होतं की ब्रेनला ऑक्सिजन मिळत नाही आणि सकाळी उठल्यानंतर त्यांना डोकेदुखीचा त्रास होतो. त्यालाच आपण OSA म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया असं म्हणतो. तसेच काही लोकांना सकाळी उठल्यानंतर मागच्या साईडला प्रचंड प्रमाणात डोकं दुखतं, तर एक संकेत आहे की तुमचं ब्लड प्रेशर वाढलं असेल, हायपरटेन्शन आपण म्हणूयात. ज्यांना जास्त बीपीचा, हाय बीपीचा त्रास असतो अशा लोकांनाही बीपी शूट झाल्यानंतर सकाळी डोकेदुखी होते. तर यासाठी तुम्ही डॉक्टरांचा नियमित सल्ला घेणं, रेग्युलर हेल्थ चेकअप करणं, तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा बघणं किंवा मायग्रेनचा जो तुम्हाला आजार आहे त्यासाठी तुमचं डाएट व्यवस्थित ठेवणं, तुमची दिनचर्या मेंटेन करणं, मेडिटेशन करणं, प्राणायाम करणं, स्ट्रेस कमी करणं, चांगली झोप घेणं आणि चांगलं पाणी, हायड्रेशन आपल्या शरीरात मेंटेन करणं हे फार महत्त्वाचं असतं.